साहेब, मधल्या काळामध्ये जी काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भातली बैठक झाली होती त्याचा व्हिडिओ देखील मध्ये व्हायरल झाला. त्याची माहिती आता अशी समोर येते की सुप्रियाताईंना केंद्रात द्यायचं मंत्रिपद, अजितदादांनी राज्य सांभाळायचं, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यायचं असं ठरलं होतं, अशी माहिती समोर येते. आता असं आहे, प्रत्येक जण जे आहे ना आपापल्या पद्धतीनं माहिती सांगतोय, त्याला पुरावा काय काय माहित नाही. आम्हाला एवढं माहिती होतं की तिथे काही कृषी प्रदर्शन होतं आणि ते फार मोठ्या प्रमाणावर असतं बारामतीमध्ये, आणि त्यावेळेला ही सगळी मंडळी तिथे एकत्रित आली होती आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका वगैरे आहेत त्या एकत्रित लढाव्या अशा प्रकारचं ठरलेलं होतं. ते आम्हाला अजितदादांनी सांगितलेलं होतं, मला आठवतं. त्या पलीकडे काही नाही. त्या पलीकडे काहीही नाही. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं काही असतं तर त्यांनी मला नक्कीच ते शेअर केलं असं मला सांगितलं असतं. पण शरद पवार त्याच्यावर असं म्हणतात की जे त्या बैठकीलाच नव्हते, म्हणजे मुख्यमंत्र्यांना समोरून म्हणाले या बैठकीला जे लोक नव्हते त्यांना काय माहिती की नेमकं काय झालं. ठीक आहे, परंतु जर तुम्ही तिथे मी मगाशी सांगितलं पण कृषी प्रदर्शनासाठी आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजितदादा होते, ते बारामतीचे असल्यामुळे, त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला ते जाण्याचा प्रश्नच नव्हता ना. आणि अचानक अशी काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कोणाला माहिती होतं. आणि मग असं काही घालायचं असेल तर तिकडचे जसे 7-8-10 माणसं तसे इकडचे 2-4-5 माणसं बसून एकत्रित येता काय तो निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे. असं काही असो, परंतु मला असं वाटतं की आता हा विषय जो आहे, आता उपमुख्यमंत्रीपदी जे आहेत सुनेत्राबाई बसलेले आहेत, राज्यात एक राज्याचे जे काही प्रमुख जे राज्यकर्ते त्यापैकी त्या एक आहे. आता त्या इतरांशी चर्चा करून काय निर्णय घेतील ना. एवढं ताबडतोब सगळं जे बोलण्याचं काही कारण आहे असं काय मला काय वाटत नाही. फक्त मर्जीवरच होणार होतं ना, आणखीन काहीतरी करणार होते, काय होणार. मर्जीवर राहायचं तर काय असेल, मर्जीवर काय करायचं. आणि ते दोन्ही बाजूने संमती झाली. आणि एक लक्षात घ्या की आम्ही सगळे जे आहेत बीजेपी प्रणित सरकारमध्ये आहोत, त्यामुळे NDA मध्येच होता. आता याचं काय करायचं मग. काही वेळेला वर्तमानपत्र येतं की NDAचा आमचा संबंध नाही, आम्ही MND मध्ये जाणार नाही वगैरे वगैरे. मग आम्ही सरकारमध्ये बाहेर पडायचं असं काही ठरलं होतं का. उलट सुलट अशा प्रकारचे मला असं वाटतं की बातम्या येऊ नये, चर्चा होऊ नये, शांततेनं जे आहे शांत राहावं, काही दिवस जाऊ द्यावं आणि मग जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा करावी. आणि चर्चा करत असताना साहजिकच आहे, ज्या सरकारमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावंच लागेल, ते स्वतः मुख्यमंत्री म्हणाले. साहेब, अजितदादा होते तोपर्यंत शरद पवार पक्षामधनं कोणी विलिनीकरणासंदर्भात बोलत नव्हतं. त्यांच्या निधनानंतर जवळपास सर्वच नेते विलिनीकरण होणार काही दिवसामध्ये अशी चर्चा सुरू झाली. अगदी 14 तारखेची वेळ सुद्धा काढलेली होती. 14 तारखेला अधिकृत घोषणा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य येत आहे. मला काही कल्पना नाही. प्रत्येकजण आपल्या मताने काही काही बोलतो. काय अर्थात मी तर फार पूर्वीच म्हणालो, जर ठाकरे एकत्र येऊ शकतात तर पवार का एकत्र येऊ शकतात. तो काय अटी शर्ती, कुठली परिस्थिती, काय परिस्थिती, तिकडे ठाकरे यांना काही बंधनं नाही. तिथे थोडंसं जे आहे ते बीजेपी आणि शिंदेबरोबर जात असताना त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकावंच लागेल ना आम्हाला. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.